विवाहासाठी देवा येथे गिरजाई। पालखी तर गेले पुढं, आपण पालखीच्या मागून जातोय। मशाल बघा दिसते, हे देखो पसीना पसीना देखो, हे देखो हे हरवले होते, हरवले म्हणजे नमस्कार मंडळी, म्हणजे जे मार्लेश्वर आंघोळीचा मठ आहे त्या मठासमोर पोहोचलोय ना। आता लग्नापूर्वी जी हळद लावली जाते देवाला, त्या हळद लावणीचा कार्यक्रम आहे। जर आम्हाला उशीर झाला आहे, बसने आलोय, त्यामुळं त्याच्या पुढचा कार्यक्रम आपण बघूया, हळदीचा कार्यक्रम, आणि त्यानंतर मग पालखी शिखराकडे जाणार लग्नासाठी, तो सोहळा बघूया। तर माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला घेऊन चाललोय अंगोलीतील मार्लेश्वरच्या मठामध्ये, तर चला सोबत राहा। मंदिरात जाण्यापूर्वी आपल्या माझ्यासोबत जे आमचे सहकारी असणार आहे ते आपल्या कोकण संस्कृतीचे सर्व दादा संजय दादा फडके। तर म्हणजे संजय दादा, मी तुम्हाला बोललो संजय दादा माझ्या ओळख करतो। संजय दादा आणि मी दोघेजण आम्ही बसने आलो दादा, मजा आली बस आणि फायनली आता अंगवली मठामध्ये आलो, मार्लेश्वर अंगवली। आणि इथून आता पुढे जे जे काही कार्यक्रम होतील ते तुम्हाला पुढे पाहायला मिळतं। खूप मजा आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत। खरं तर तुम्ही माणसाचं लग्न होताना पाहिलं, पण देवाचं लग्न पाहायचं असेल तर श्री मार्लेश्वरांचं की काही लग्न सोहळा आहे पाहिलं तुम्ही, आवर्जून हजेरी लावली पाहिजे असं मला तरी वाटतं। या मकर संक्रांतीच्या निमित्ताने एक दिवस अगोदर देवाला हळद लावली जाते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मार्लेश्वर मंदिरावर ते लग्न सोहळा पार पडतो। सगळं काही इथे पाहायला मिळणार आहे, पुढे पाहता। चला तर मंडळी आपण जाऊया देवळामध्ये, आणि आमच्यासोबत राहा, दादाने मी दोघेजण असणार आहे, पालखीसोबत जाणार आहे आपण, बरोबर। त्यामुळे आमच्यासोबत राहा, आणि इथेच आमच्यासोबत आमचे एक मित्र संगमेश्वरी टाटा करतोय बसमध्ये, कोणतरी ओळखीचे दिसतात। स्वप्नील हाय, वाडीतली पोरं असल संगमेश्वरी स्वप्नील। त्याच्या व्हिडिओ ज्याच्या जर चॅनलवर गेला तर तुम्हाला बैलगाडा शर्यत वगैरे सर्व असं, आणि असं संगमेश्वरीचे जे काय कार्यक्रम आपल्याला असतील सगळे कार्यक्रम पाहायला मिळेल। बाकी स्वप्नील पालखीवर सोबत जाऊया ना? हो तर चला तर मंडळी आपण पालखीसोबत जायचं आहे, तोपर्यंत आपण कार्यक्रम बघूया आतमध्ये देवळामध्ये काय। जे वाशीतले मित्रसुद्धा इथे आलेत, बरं कधी आताच पोहोचला, उशीर झाला तुम्हाला? तर म्हणजे पाटगावचे स्वामी जे जंगम स्वामी आहेत ते मार्लेश्वर देवाला म्हणजे नवरदेव मार्लेश्वराला कसे सजवतात तेव्हा पेटा वगैरे घालून त्याला बाशिंग मानलं जाईल, सर्व देवाला ते सजवलं जाईल।
देवा येथे गिरजाये वाडेश्वरी देव देव तुझ्या सवे खेळती वाडेश्वरी देव देवा तुझ्या सवे खेळती याने देवा तू रंगून जासे देवा तू रंगून जासे आरतीचा प्रेम जय जय मातेश्वर देवा आरतीचा प्रेम जय जय मातेश्वर देवा हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे माते की जय त्वमेव माता जगता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कैलासराज शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुळी झळाली कारुण्य सिंधू अशी भाविकांची गर्दी अगदी तुफान. थोड्याच वेळामध्ये पालखी गेटवरती येणार आहे. पण गेट जवळ आली, गाडी गेट क्रॉस केला की मग पालखी
अगदी जोरात धावत सुटणार आहे. एकदम पळत पळत जाईल पालखी. गेटपर्यंत पालखी अगदी चढाओढ करत येत असते. भोई घेऊन येत असतात, गावातली लोक सोडत नसतात आणि गेटच्या क्रॉस झाली की मग पालखी अशी एवढ्या जोराने जाते आपल्याला. त्याच्यातून काय दिसत नाही. पालखी तर गेले पुढं, आपण पालखीच्या मागून जातोय. मशाल बघा दिसते. युट्यूबवर बघा कशी चालतात दरातून पळायला लागणार आहे पुढे. रस्त्याने चालतो शिवहाराचा जयघोष करत काट्याकुट्यातून आम्ही जातोय. रानावनातून काट्याकुट्यातून चाललोय आणि अंगवली मारळची सीमा क्रॉस करून आता मारळमध्ये रात्रीच्या अंधारात मोजकेच बॅटरी आहे, म्हणजे कोणाकडे फारसं नाही. आता आम्ही फ्लॅश वगैरे चालू केले. काय लागलं रे? काटा लागला तसं काही नाही, पण पुढची माणसं ना ते विदाऊट चप्पल जातं. जे पालखीच्या खांद्यावर, पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे ते विदाऊट चप्पल आहेत. आम्ही ॲटली चप्पल घालतोय, पण आम्ही कुठेतरी पडतोय, परत उठतोय, परत धावतोय. पण ही जी काही पडून उठण्याची एनर्जी आहे ना, ती या नामात आहे. शिवहारा शिवहारा गर्ज शिवहारा गर्जना गुमले. चला शिवहारा पश्चिमा बघा कसा आहे, घामाघूम झालेला आहे चेहऱ्यावर पूर्ण काय झालं, बॅटरी बंद करावी लागते. कारण का फक्त मशालीचा जो उजेड असतो ना, त्या मशालीवरती फक्त देव गेलेला असतो. त्यामुळं देवाची पालखीसुद्धा मशाल घेऊनच मशालीच्या उजेडावरच जाते. आणि बाकी ज्यांच्या हातामध्ये टॉर्च आहेत ते टॉर्च घेऊन पाठवाट आहेत. आणि आम्ही यूट्यूबरसुद्धा पाठवाट आहेत, संदेश दादा आणि स्वप्नील. आम्ही पळतो शिवहारा 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 नाद घुमला सह्याद्री कडे कपारी. स्वप्नील चला शिवहारा 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 स्वप्नील शिवहारा शिवहारा. पुन्हा मंडळी पाकाडी लागले, मध्येच पाकाडी, मध्येच पायवाट आहे. हा चूक काय झाली माहिती आहे, हा चप्पल घालून आलो. हा तर मंडळी काय काय ठिकाणी ना वाट अशी निमुळती आहे, पण पाकाडी संपली आता पुन्हा एकदा. हा पाकाडी चालू आहे. काही ठिकाणी पाकाडी, काही ठिकाणी पाय वाट, त्यामुळे थोडी अडचण होती. आणि ओके बोल. पण बघा ह्या उतार आहे पूर्ण पालखी. हे सर्व मुलं चाललेत पुढं. बोला शिवारा शिवारा. स्वप्नील
काय माहितीये एक शिवहाराची एक जुनी कॅसेट होती त्या कॅसेट मध्ये बोललेला आहे धावत आली काट्या कुट्यातून पालखी माझ्या मार्लेश्वराची शिवहरा 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 अशी होत माहितीये. माहिती अनुभव मिळाला. याच्यावरती एक व्हिडिओ एडिट केले या गाण्यावरती यंदाची एक व्हिडिओ एडिट केले जी आपल्या आंगवली मठातून जी पालखी बाहेर पडते ना तर त्यावेळची एक गेल्या वर्षीचं माझ्याकडे फुटेज होतं त्याची मी व्हिडिओ एडिट केले या गाण्यावर शिवहारा शिवहारा नाद उमड नाद काहीतरी नाद म्हटला दऱ्या दरा खरं दऱ्या खोऱ्या असं ते गाणं आहे. सुंदर गाणं आहे. पण तो अनुभव साक्षात अनुभवायला मिळतो की नाही आपल्याला. होय होय एसटीमधून ₹20-40 रुपयाची तिकीट काढायची एसटी तिथून जायचं त्यापेक्षा हे इथून जर जे पायी चालण्यात जो आनंद आहे तो कुठत नाही. आमच्या पुढेच आहेत चल संदेश दादा समोर चाललेत. दादा कसा अनुभव दादांच्या चेहऱ्यावरचा आहे बघा घाम बघा दादा दाखवा जरा. हा मंडळी कुठं आलो आपण आलोय हा नाचन देवाचा पर्याय नाचन देवाचा पर्याय या ठिकाणाचं नाव आहे. या ठिकाण आपण आता पोहोचलोय. हा जो पर्याय हा नाचन देवाचा पर्याय. ओके नाचन देवाच्या पर्यायातून तर मंडळी ही समोर वाट जी दिसते ही वाट आपल्याला मारळमधून लिंगावरती जाण्याची वाट आहे ती. आपण आता आलोय खडक्यामध्ये खडक्याच्या ठिकाणावर आलोय. दमलोय त्यामुळं काय शब्द उमटत नाहीत झालंय दमायला. तर म्हणजे एकदम निमुळता रस्ता आहे. आता इथून नदीतून खाली उतरला की आपण खांड्याच्या पर्याजवळ जिथं पालखी रस्त्यावरची बाहेर पडते तिथे बाहेर पडणार आहे बरोबर खांड्याच्या पर्यावर. हे बघा किती रस्ता निमुळता आहे इथून. आता इथे नदी लागेल म्हणजे मार्लेश्वरवरून येते गंगोत्री ती नदी लागेल इथे. त्या नदीतून मग आपण पलीकडे गेलो की खांड्याच्या पर्याच्या इथे बाहेर पडते. बघा दिवे वगैरे लावलेले आहेत. देव आला देवासाठी लावले. सोलकर हा ही नदी आहे ही नदी आहे. इथं पाणी प्यायला तरी चालेल ज्यांना कोणा प्यायचं आहे त्याने एक घोट प्यायला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. अशा तऱ्हेने नदीतून बाहेर पडलेलं आता. तर मंडळी आता डांबेर कार्पेटवरती आलेले आहेत आणि पाहतायत बघा सगळे लाईट सर्व बंद केलेल्या दुकानांची. तर मंडळी मस्तपैकी धावत पळत रस्त्यावर बाहेर पडून रस्त्यावरून पुन्हा आता पुढे आले आणि समोरच मार्लेश्वरचा जो मेन गेट आहे त्या गेटजवळ पोचल्यानं पालखी मला वाटतं पुढेच गेली. पालखी पवईला जिथं बसते जाग्यावर तिथं बसले असेल. माझ्यासोबत ज्या संदेश दादा आणि स्वप्नील आहेत दोघे पालखीवर गेलेत. पण मी पूर्ण थकलो जाम घाम फुटलाय बघा सर. घाम कसा फुटलाय मस्त की दमचाक झाले पळून एवढा मंडळी चालना फिरणारा माणूस आहे मी. म्हणजे डोंगर दऱ्यातून जाणारा लोणं बिणं शोधायला पण तरीसुद्धा दमछाक झाला आहे. पूर्ण सर्दी झाली होती ना त्याच्यामुळं काय आलं पूर्ण दमायला आलं. घाम बघा काय फुटला तो रामचंद्रा मार्लेश्वर. पण म्हणजे पवईला आपण आलो आहे. एस टी फक्त इकडं आतमध्ये सोडल्या जातात बाकी टू व्हीलर फोर व्हीलर इथून 1.5 किलोमीटर खाली पार्किंग केले जाते. तर म्हणजे पवईला पालखी आल्यानंतर पालखी इथे बसली आहे. ते प्रथम पवईला ते बसले. आमचे दोघे युट्यूबर गेले कुठं अरे गेले कुठे युट्यूबर आमचे दोघे जण.
हाँ 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 हे हरवले होते. हरवलं म्हणजे दमचाक झाला माझा. मी पाठीमागच राहिलो एकटाच. आता आलो यार. तुम्ही मागत राहिला. हा 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 होय. पालखीच्या पाठी एकदम थांबत होते हळू. बाकी कसा अनुभव? म्हणजे काही लोक म्हणतात की या पालखीचा म्हणतात ना काळोखातला जो प्रवास असतो किंवा जी वाट असते जी मार्गस्थ होते पालखी. तर आता माझं बघा आवाज पण कापतो आहे, पूर्ण बॉडी अशी कापते, कारण एवढं वेगाने ही पालखी पुढे पुढे प्रस्थान करत असते काळोखात. आत्ता तरी लोक मुलं वगैरे टॉर्च पायाखाली घेतात, पण ज्या काळी या पालखीची सुरुवात झाली असावी म्हणजे तो काळ आपण जस्ट इमॅजिन केला तर आठवू शकतो फक्त मशाली. आणि एवढी खट्टर वाट. आता तर वाट बऱ्यापैकी केले, देवाच्या कृपेने ते झाले. बरोबर. त्या काळचं काळ कसं होतं हे नक्कीच. आता पाकाडी तरी झाले, पण पूर्वी नुसती पायवाट होती. दगड माती अशी त्या चढ उतार सलाम आणि कृपा म्हणून कोणाला काही इजा न काही नाही. पर्यंत सुरळीत व्यवस्थित सगळेच भक्त भाविक. ओके मस्त. एकदा जयघोष होते, एकदा जयघोष होते. मागे धावत होते, काळजी घेतली. हा होय. प्रतीक तर होता दादाच्या पाठीमागे सगळे मित्रमंडळी. अगदी सांभाळ आणला. दर्शन करून हा दर्शन करून हा पालखी मार्गस्थ होते. मंडळी लाईट नाही बघा, जरा सुद्धा लाईट नाही. फक्त मशालीच्या उजेडावरती पालखीवरती शिखराकडे जाते बघा. हे दुकानदार जे आहेत ना त्यांनी सर्वांनी लाईट न बंद केलेले आहे दुकानावर. पालखी तिथून देवाची इथं आल्यानंतर आम्ही जरा दर्शनासाठी थांबलो होतो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही निघालो. पुन्हा पालखी तिथं मार्लेश्वरच्या आले. तिथे या साईडला बघता वरून पालखी आली. इथं सर्व लोक बरेच लोक येऊन थांबलेले आहेत. समोर जो मंडप दिसतोय तिथं पालखी. तर म्हणजे अनेक वर्षाची इच्छा होती की देवासोबत धावत जावं, देवासोबत जावं, रात्री काट्याकुट्यातून देवाच्या सोबत
शिखराकडे जावं असं अनेक वर्षाची इच्छा होती. तर मंडळी यावर्षी आम्ही पालखीसोबत गेलो. तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करू. का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचा घंटीचं बटन आहे त्यावर, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर.